सो येस, नमस्कार मित्रांनो. कसं काय काय चाललंय? आपल्या नेहमीचा मुलगीचा प्रश्न म्हणजे काय, राईट करताय ना, करायलाच पाहिजे. सो मित्रांनो, आता चाललेलो आहो खूप दिवसाच्या विश्रांतीनंतर. आता मुंबईला चाललो आहे मी फायनली. आता ऑगस्ट एंड चालू झालेलं आहे ऑलमोस्ट. काहीतरी 26 किंवा 28 तारीख आज, काहीतरी कन्फर्म माहीत नाही. मी आलेलो अराऊंड 2 तारखेला मी गावी आलेलो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. सो तेव्हा तुम्हाला मी ब्लॉग दाखवला, आपले मुंबई गोवा हायवेचा अपडेट दाखवला तुम्हाला, लेटेस्ट अपडेट की काय काय चेंजेस आहेत, काय गोष्टी बदलल्या आहेत. तुम्हाला खूप आवडला तो ब्लॉग, खूप चांगला प्रतिसाद दिला तुम्ही 1-2 दिवसातच. अजूनसुद्धा खूप चांगले व्ह्यू येतात त्या व्हिडिओवर. असंच मित्रांनो प्रेम राहू दे. बाकी आपले हिंदी ब्लॉग्स तर आहेतच, सो त्याचा प्रश्न तर नाही काय. सो आता सांगायचं महत्त्व हे आजचं ब्लॉग काढण्याचं आहे की 20-25 दिवसाच्या आता ब्रेक नंतर आता तरी रोडमध्ये काही अपडेट आहे की नाही. आता आपण टुवर्ड्स मुंबई साईड जातो आपण. आता काही अजून चेंजेस आहेत की नाही रोडमध्ये, काय गोष्टी बदलल्या आहेत की नाही, की जैसे ते. बिकॉज आता काहीतरी 10 दिवस राहिले असतील मॅक्स, अजून गणपती आला 10 ते 15 दिवस राहिले असतील, बरोबर. ए डॉगेश भाई, डॉगेश भाई एकदम पिसळला. सो आता 10 ते 15 दिवस राहिले असतील गणपती यायला. सो त्या आधी आता काय झालंय की नाही चेंजेस. आणि तुम्हाला आता 5 तारखेला मी दाखवला तेव्हाची रोड कंडिशन तुम्ही बघितली की काय होती ती, आणि आताची रोड कंडिशन काय ते आपण बघूच. आणि मला चान्सेस कमी वाटतात, बट कसं आहे तरी पण तुम्हाला माहिती आहे आपले कोकणवासी आपले येत असतात गणपतीच्या टायमाला. खूप कोकणवासी येत असतात. सो त्या टायमाला त्यांना काही त्रास होऊ नये यासाठी गव्हर्नमेंटनी काही सुविधा केली की नाही रस्त्यांच्या बाबतीत हे तर दिसेलच. आणि मस्त की आरामात एकदम आराम एन्जॉय करत होतो गावी. आता तर रिटर्न जावं लागेल मुंबईला, बिकॉज कॉलेज वगैरे आहे, त्या कारणास्तव निघावं लागतं. मित्रांनो कधी पण असू दे हो, कधी पण गावी कधी पण असू दे, गावावर ना मुंबईला जायचं म्हटलं ना लय वाईट वाटतं, लय वाईट वाटतं. वाजलेले सकाळचे 10:30. काय माहित, नॉर्मली थांबला असेल. ॲक्च्युली आता इश्यू असा झाला आहे की मला कालच मेसेज आला की माझी PUC एक्सपायर झाली आहे. आता मला त्याचा टेन्शन सतावतोय की मला आता जाताना कुठे PUC भेटते की नाही. बिकॉज PUC नाही भेटली, आणि गावच्या साईडला काही इश्यू नसतो अशा गोष्टींचा, बट मुंबई साईडला तुम्हाला माहिती आहे किती प्रॉब्लेमॅटिक आहेत त्या गोष्टी. देव करू आता जाताना मला कुठेतरी PUC भेटू. त्या गावात आमचे 1-2 काका होते, त्यांना विचारलं की PUC कुठे आहेत, तर त्यांनी माणगावला सजेस्ट केलं की माणगावला PUC भेटते. तर लेट्स होप माणगावला भेटते की नाही, अदरवाईज खूप घाबरून जावं लागेल मला. सो इथून निघू फटाफट. जे काही अपडेट्स आहेत ना तुम्हाला, जे मेन काय चेंजेस झालेले आहेत ब्रिजपासून रस्त्यापर्यंत, त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की ह्या रोडनी यायचं आहे की नाही यायचं ते. आता आपण लोणेरे बायपास करून जातोय. मित्रांनो बेसिकली इंदापूरला पोहोचतोय, आणि इंदापूरचा पण बोलतो ना की ट्रॅफिक होते, हे होते. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे की जोपर्यंत त्या 2 गोष्टी तुटत नाही तोपर्यंत इंदापूर किंवा माणगावच्या गोष्टी होणार नाही, किंवा अदरवाईज जो बायपास काढतात तो होईपर्यंत थांबणार. आता गोष्ट कशी आहे की हे जे गाव आहेत या साईडला, डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला, हे गाव आधीच खूप वर्षापासून इथे गाव आहेत, आणि हे परमिशन पण नाही देणार तोडायला, आणि खूप मुश्किल आहे त्या गोष्टी तुटणं. जसं की आपण विचार करतो ना आपला हायवे वाढण्यासाठी. आता जसं की माझ्या गावाची इथे, माझा लोणेरेच्या पुढेच गाव आहे, तर माझ्या गावाची इथे आधी हा दिसतो, हा एक पट्टा एवढाच रोड होता फक्त, आणि नॅशनल हायवे होता. विचार करा, एक पट्टा होता फक्त, आणि तेवढाच हायवे होता. पण नंतर लोकांना काय बोलतात, लोकांकडनं परमिशन घेतली, गव्हर्नमेंटने चांगला मोबदला दिला त्यांना जमिनीचा, की तुमची जमीन जातो किंवा तुमचं घर जातं तर तुम्हाला आम्ही चांगला मोबदला देऊ. आणि चांगला मोबदला दिला त्या कारणास्तव त्या लोकांनी परमिशन दिली, आणि रस्ता मोडून आता विचार करा 4 पदरीचा रस्ता झाला आमच्या इथे, आणि 2 ब्रिजसुद्धा झालेत. म्हणजे ऑलमोस्ट आमचं आहे ना त्या साईडपर्यंत त्या साईडपर्यंत हे 2-2 एवढे वाढलेले आहेत रस्ते. टोटल पकडा ना की 6 पदरी रोड एकदम झालेला आहे, बिकॉज सर्वांनी सपोर्ट केला आणि सर्वांना चांगला मोबदला भेटत होता. तसंच आहे की इथे सुद्धा
डिपेंड करतो, प्रत्येकाची चॉईस आहे, कुणाला विकायचं नाही विकायचं आहे ते. पण गावात पण खूप ठिकाणी जागा आहेच ना, घेऊच शकतो. पण तेच झाली गोष्ट परत, की प्रत्येकाची प्रिफरन्स आहे, कुणाला जायचं आहे चेंज करून किंवा कुणाला नाही जायचं आहे. बरोबर ना, आपण कुणाला फोर्स नाही करू शकत. आपण म्हणजे गव्हर्नमेंट कुणाला फोर्स नाही करू शकत. काही ठिकाणी करायला काय करता तो. वातावरण आजचं खूप मस्त वाटतं, एकदम थंडगार. आणि आता खूप खुशी आहे, म्हणजे ऑलमोस्ट 10-12 दिवस तर राहिले त्यार, आता गणपतीला यायला परत आता गावी यायचं आहे. इतनी खुशी मुझे. सो नेक्स्ट लेवल मजा येणार आहे. आणि गणपतीच्या टायमाला येऊ तेव्हा तुम्हाला दाखवतोच काय गर्दी वगैरे. किती दिवसाआधी कोकणवासी येतात, कोकणवासी / आपला चाकरमानी, डिपेंड करतो काय बोलायचं ते. सो किती दिवसाआधीपासून गर्दी चालू होते. मी मॅक्स तरी पण मला असं वाटतं मला 2 दिवस आधी तरी जावं लागेल, 2 ते 3 दिवस आधी. बिकॉज ज्या तुम्हाला माहीत असेल ज्यांच्या घरी गणपती असतो त्याला आधी जावंच लागतो, आदल्या दिवशी जाऊन जमत नाही. बिकॉज डेकोरेशनपासून सर्व कामं असतात, आणि ते जर घरात लहान पोरग असेल आपल्यासारखं त्याच्यावरच पूर्ण कारभार असतो. तुमच्या घरी पण तुम्ही लहान आहात मोठे आहात काय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि गणपती डेकोरेशनचे काय विचार वगैरे केलेत की नाही ते पण सांगा. काय आयडिया असतील तर आपण एकामेकांना मदत करू. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. अरे हा बसवाला नक्की काय करतो, ह्याला जायचं डेपोत. आणि ह्यांच्याकडनं तर आपण सिग्नलची कधी अपेक्षा करूच नाही शकत. आणि ह्यांचं ते दूरपर्यंत संबंधच नसतो सिग्नल देणं आणि काय देणं ते. मध्ये पाऊस पडतोय पण हाय ठीक आहे तरी पण, म्हणजे आपण घरी जाऊ शकतो. आणि यार पाऊस पडला ना त्याला चिकचिक होते, मग असा खूप आहे ना डोक्याला ताप वाटतो पुढे फिरायचं म्हटलं. हा आय नो एन्जॉयमेंट आहे बट तरी पण यार. आणि गाडी स्लिप होण्याची भीती किती असते पावसात मेन म्हणजे. टायर वगैरे आणि एखाद्याचा जर टायर गोटा झालेला असेल खतम झाला काम त्याचा. मग अरे कहना क्या चाहते हो. पनवेल 90 किलोमीटर आहे मित्रांनो, पनवेल 90 किलोमीटर. बघू आता किती टाइम जातो आपल्याला पनवेलला पोहोचण्यासाठी. हे जे ट्रकवाले असतात ना भाई, ह्यांचं ना काय नेक्स्ट लेवलचाच एकदम हे चालू असतो. त्यांची एकदम दोस्ती चालू असते. जाणार तर बाबा आम्ही सोबतच जाणार. ओ भाई सा. आणि मित्रांनो पॅन्ट खालतून ओली होणार आहे बेकारवाली. आणि मला अजून सुद्धा PUC वाला भेटलं. हे बघा हे ज्या ह्याला असे नमुने असतात मित्रांनो. नॅशनल हायवे आहे आणि त्यावर असे कुठून पण क्रॉस कट वगैरे मारतात. कब सुधरेगा देश, एक्सीडेंट होने के बाद सुधरेगा देश. मगर क्यों. त्यांच्या लापरवाहीमुळे माहिती काय दुसऱ्यांदा जीव जातो. ए बापरे बघा आला पाऊस. अरे रे 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 खतरनाक. अरे मित्रांनो बुटा आज पण भिजणारच मला असं वाटतं. तरी पण असंच झालेलं 10-15 मिनिटांसाठी पाऊस आला आणि पूर्णपणे भिजलो. ओळा चिंब झालो मित्रांनो, ओळा चिंब. मित्रांनो एक गोष्ट सांगायची, जसं की हा टोल गेट लागतो आपल्याला बरोबर. आपण काय बोलतात इथून येतो राईट टू रायगड साईडने येतो आपण मुंबईला जाण्यासाठी. तर आपल्याला सुतली खिंडचा बोलू शकतो आपण. सुतली खिंडचा हा जो टोल गेट लागतो आपल्याला सुकेली खिंडचा, हा जो टोल आहे ह्या ठिकाणी मोस्ट ऑफ टाइम 70 to 80% टाइम चेकिंग होते. म्हणजे पोलीस असतात इथे. रेअर ऑफ केस मध्ये ते पोलीस नसतात.
त्यामुळे तुम्ही बाय चान्स कधी इथून ट्रॅव्हल करत असाल तर पेपर क्लिअर ठेवा आणि हेल्मेट वगैरे घालत जा, जेणेकरून तुम्हाला थांबवणार नाही. बघा मी काय बोललो तुम्हाला मित्रांनो की 70 to 80% पोलीस इथे असतात. तीच गोष्ट झाली. बघा हे बघा समोरच आहेत पोलीस. दरवेळी इथे ह्या ठिकाणी आहे ना चेकिंगला पोलीस असतात, सिरियसली सांगतो. म्हणून जेव्हा कधी याल, आता मला का थांबवलं नाही, बिकॉज रायडिंग गेअर वगैरे घातलेत, कॅमेरा चालू आहे आणि त्या लोकांना माहीत आहे जे रायडिंग करतात त्यांच्याकडे पेपर ऑल पेपर क्लिअर असतात. त्यामुळे ते एवढं नाही थांबवून वेस्ट ऑफ टाईम करत. त्यांना माहीत आहे परत थांबवणार ह्या लोकांना, हे लोक कॅमेरा चालू करणार आणि आपल्याकडनं कॉन्टेंट काढून घेणार आणि फुकटचं मीम होणार आपण. अच्छा. त्या कारणास्तव लोक मोस्ट ऑफ टाइम नाही थांबवत. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही गैरफायदा घेतला पाहिजे. तुम्ही दरवेळी प्रत्येक ऑल पेपर क्लिअर ठेवले पाहिजे. तुम्ही अंडर एज असाल तर तुम्ही गाडी नाही चालवली पाहिजे आणि सेफ राईड यार. बोललो तुम्हाला ही गोष्ट चांगली पाहिजे. खूप लोक इथून ट्रॅव्हल करतात बट ही गोष्ट माहीत नसते खूप लोकांना की मुंबई गोवाला चाललो की आपण गावी चाललो, तर गावी जाताना चेकिंग थोडी होते, पोलीस थोडी कधी पकडतात आपल्याला. सो ह्या ठिकाणी चेकिंग होते. 70 to 80% टाईम इथे पोलीस असतात. दुसरी एक जागा आहे ती खारपाडा, पनवेलच्या नंतर येते ती, पनवेल टोल नाका क्रॉस केल्यानंतर. पण खारपाड्याची चेकिंग कशी येते तुम्हाला सांगतो मी. ती जेव्हा गणपती किंवा पीक सीझन असतो त्या टायमाला मोस्ट ऑफ टाईम पोलीस असतात आणि अदरवाईज पोलीस नसतात. थर्ड एक चेक पॉईंट जो येतो तो पेनला तुम्ही जेव्हा डायव्हर्ट होता, एक पेनला आतमध्ये, पेन सिटीमध्ये आतमध्ये जाण्यासाठी एक रस्ता लागतो तो, आणि एक वरती आपल्याला मुंबईला निघण्यासाठी, तर त्या क्रॉसिंगला पोलीस असतात मोस्ट ऑफ टाईम. तिथे सुद्धा चेकिंग होते. सो हे 3-4 पॉईंट आहेत. गावी येणार असाल मुंबई गोवा हायवेनी ते ह्या गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून इन फ्युचर तुम्ही कधी ट्रॅव्हल कराल तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार कोणत्या गोष्टीत. एन्जॉयमेंट करायला जाता उगाच पोलिसांनी पकडलं, परत ते फाईन लागणार, पाचापाची होणार, काय अर्थ नाही त्या गोष्टीला. सो प्रिपेअर राहत जा इथे येताना कधी पण. हे बघा घाटाच्या लोकांना सिग्नल वापरायची अक्कल नसते. कुठे होतो आपण, घाट उतरतोय, असं थांबतात का कुठं आजूबाजूला? ऍटलिस्ट थांबतात, ऍटलिस्ट सिग्नल तरी द्या. लोक सुधारणार नाही. भाऊनी सिग्नल दिला, जाऊ की नको जाऊ? भाऊ सिग्नल बंद. भाऊचा सिग्नल चालूच आहे. काय विषय, त्याने राईटचा सिग्नल दिला, तो राईटला जायच पण नाही, म्हणून मी हॉर्न मारून विचारला काय माहिती. नंतर परत मी गेलो आणि ह्याने दाबला मला पाठून परत बोलेल भाई मी सिग्नल दिलेला तुला. रिक्स कोण घेणार यायला? ह्यांना काय होणार नाही, आपला गेम वाजेल ना मित्रांनो. सही पकडे हैं. बरोबर आहे ना यार. ओ बाबू खड्डा बघा तरी, हे बघा हे पण महाश आहे. विजिबिलिटी क्लिअर आहे पण काय लाईट चालू ठेवायची. मित्रांनो तुम्हाला समजत नाही, ती लाईट आहे ना डिस्को लाईट आहे, ती अशीच दिलेली आहे डिझायनर गाडीला अशी फॅशन वाढण्यासाठी. लोकांना अजून सुद्धा हॅझार्ड लाईटचं महत्व समजलेलं ना की हॅझार्ड लाईट का वापरली जाते. ओ गौ माता असं नका मध्ये चालू. हो आम्हाला टेन्शन येतो असं तुम्ही मध्ये चालता. तुम्हाला काय झालं तर कसं व्हायचं? लोक पण चुकीचे आहेत यार. गायवानी वगैरे दूध देणं बंद केलं की यार तुम्ही असं सोडून देता रस्त्यावर, किंवा तुम्ही कसं यांना वगैरे देता यार, चांगली नाही गोष्ट. मित्रांनो हा बघ इथेच या ठिकाणीच पाणी भरलेलं आणि दिसून मला डीप आहे थोडा इथे. हा पूर्ण पाणी भरलेला रस्ताच बंद केलेला. आणि बरोबर आहे यार, ह्या ठिकाणी पाणी भरल्यावर माणसांनी समजायचं कसं? आणि आपल्या इंडियामध्ये लोकांना माहित आहेत काय रस्ते बनवलेले आहेत. सो पाणी भरला तरी आरामात जाऊ शकतो, अशातली गोष्ट नाही. गाडी टाकायचो ना घपकन 10 फूट आतमध्ये गेलो तर. Hello, how are you? I am under the water. Please help me. Here too much raining. रियालिटी आहे यार. लोक मॅनहोल ओपन करून ठेवतात पाणी जावं म्हणून कचऱ्यासाठी. आता आहे ना तुम्ही लोक बोलाल की भाई मॅनहोल तर ओपन करणार ना. अहो बट साहेब साईडला सेफ्टी लावायला पाहिजे ना. आता मला सांगा ह्या रस्त्यामध्ये इथं मॅनहोल असेल, कोणी ओपन केला, पाणी भरलंय, चला मी जायचं धाडस केलं की आता अर्जंटली मला जाणं गरजेचंच आहे. मी गेलो, अटकला ना टायर, झाला ना गेम तिथेच. चला बाईक आहे, बाईक चला थोडी क्रॉस करेल, स्कूटीचा काय स्कूटीत घुपका ना तुम्ही त्याचा पुढचा टायर काय झाला मग गेम. मग काय गव्हर्नमेंट तुम्हाला 5 लाख रुपये देणार, चलो जय हिंद निकलते खतम बात.
जनता माफ नहीं करेगी। दिस इज द रियालिटी दोस्तों, ये रियालिटी है. आता माझे जे हिंदी ब्लॉग बघत असतील ना त्यांना माहिती आहे, हिंदी ब्लॉग मध्ये मी आता खूप डेव्हलप झालो हिंदीमध्ये बोलण्यासाठी. बेसिकली गोष्ट कशी आहे, आपण महाराष्ट्रीयन आहोत. मी महाराष्ट्रीयन आहे. सो लहानपणीपासून मराठी जास्त घरात बोलली जाते. सो हिंदी वगैरे किंवा हे जसे आपल्याला कमी असतो तालुक, तेव्हा इथं पोलीस आहेत आणि पोलीस चौकी आहेत इथे मित्रांनो. कोई सेंस है इस बात की? आता नेक्स्ट मंथ जेव्हा गणपती याल ना, तेव्हा हा तुम्हाला दाखवतो थांबा. हा राईट हँड साईडचा झाड दिसतो, राईट हँड साईडला त्या ठिकाणी पोलीस थांबतात. बिकॉज गर्दी खूप होते. सो पोलिसांना खाली थांबता नाहीत. सो मोस्ट ऑफ टाइम इथे वगैरे थांबतात पोलीस. तिथे नाही थांबले तर समोरचा मोठा झाड दिसतो तुम्हाला. कसं दाखवतो बाजूला येऊन. बघा हा राईटला जो झाड आहे ना मोठावाला, त्या ठिकाणी पोलीस असतात. म्हणजे डायरेक्ट बॅरिकेड वगैरे लावून असतात. त्यामुळे येता येता विचार करून येत जा. हा यार कोकण म्हटलं ना मित्रांनो, कोकण ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट वगैरे सप्टेंबर वगैरे यार मजाच वाटते यार. काय पण बोला ना यार. दिसतो बघा ना लोकेशन एकदम हिरवगार, एकदम थंड हवा, त्यात थोडासा पाऊस. काय मजाच येते. आता नको आपल्याला. बघा ना यार, कुणाला इच्छा होईल का मित्रांनो हे एवढं हिरवगार सोडून आपल्या त्या काँक्रिटीच्या बिल्डिंग मध्ये जाऊन राहायला? मजा नाही त्यात यार. पण क्या करेंगे मित्र, जाना तो पडेगा. ती पण गोष्ट आहे, जायला तर लागणार. तो आपलं सर्व वास्तव्यच मुंबईमध्ये आहे. पण हा काय अजून ब्रिज काय कम्प्लीट होत नाही. आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वाखण क्रॉस केल्यानंतर बोललेलो, हा ब्रिज काय अजून चालू नाही होत. लास्ट 6 महिन्यापूर्वी पण मी तुम्हाला अपडेट दिलेलं की हा ब्रिज असं वाटत होता की 3-4 महिन्यात चालू होईल. रिटर्न आता 6 महिने होऊन गेलेत, बट अजून काय ब्रिजचं काम आहे त्याच गतीवर आहे. अजून काय अपडेट झालेलंच नाही. दुःख काय खतम नाही होता बे. अरे वा 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 वा, काय चंद्र आहेत हा मित्रांनो, खत्री. अरे काय सुंदर नजारे आहेत यार दोस्तों. ये नज़ारे मैं आपको बार बार दिखाना चाहूंगा बिकॉज खत्म ही नहीं हो रहे. क्या बढ़िया था गुरु. बघा ना काय खड्डे आहेत यार. याला बोलतात सर्व्हिस रोड मित्रांनो. पोर्शे मित्रांनो, पोर्शे बघा समोर, पोर्शे. कोकणात पण पैसेवाली लोक कमी नाहीत मित्रांनो. मस्त पोर्शे होत्या एकदम येल्लो कलरची. रस्ते बघा ना यार काय बनवलेत यार, खतरनाक. सल्यूट है यार. ऐसे रस्तों के लिए तो तड़पता हूँ मैं, इसीलिए तो टॅक्स भरता हूँ मैं. काय झाली मित्रांनो, काय महन झाली हो. एकदम कहाणीच बनवली मी. वा 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 वा. हे बघा मित्रांनो, हे ट्रॅक आहे, डर्ट ट्रॅक आहे. आता म्हणजे एक्सप्रेसवाल्या मित्राला कॉल करतो, डायरेक्ट त्याला इथे बोलतो, डायरेक्ट येडा होईल तो भावांनो. बघू ना असा रस्ता डायरेक्ट येडा. अरे ते लोक शोधत असतात असे एक्सप्रेसवाले. तुमचा कोण मित्र असेल तर नक्की त्याला टॅग करा की बाबा इथे रस्ता आहे, जा लवकर. एकदम असं जरा जाऊन काहीतरी मारून बिरून यायला गाडी एकदम घूम करू नये काहीतरी. बघा ना काय रस्ते बनवले. ते आमच्यासाठी नाही, ते क्रुझिंगवाल्यांसाठी नाही ते रस्ते. यायला लागलंय. आणि हे ट्रकवाले असतात ते एकदम मस्त बनवतात एकदम खड्डा वगैरे. हे बाबा थांबे, लेफ्टला कुठे घुसतोयस. ह्यांना आजूबाजूला बघायचंच नसतो. हम जिधर से चलते उधर से रस्ता चालू होता है, अशातली गोष्ट आहे यांची. मला समजत नाही आणखी. लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो अराउंड, तुम्ही बघाल तर आपला 2-2.5 महिन्याच्या पूर्वीचा जो काय खड्डा आहे. वा 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 वा, काय मस्त सुंदर. आपण 2-2.5 महिन्यापूर्वी आलेलो तेव्हा हा रस्ता एकदम वरचा जो रस्ता होता तो चालू केलेला. आता रिटर्न का बंद केलाय काय माहित नाही. काय कामं राहिलेत ते बघा. अरे काय सुंदर यार. चुम्मेश्वरी मित्रांनो, चुम्मेश्वरी रस्ता. त्या दिवशी तुम्ही त्या साईडचा अपडेट बघितलेला, आता या साईडचा अपडेट बघताय. चुम्मेश्वरी मित्रांनो. काय झालं बाबा. वा 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 वा. एक तर रस्ता असा त्यात आधी चालू यायला लागतोय आणि वरतून पावसाने कृपा केलेली आहे आपल्यावर खतरनाकवाली. बघा ना मित्रांनो, असं कुठे तुम्हाला रस्ता भेटू शकतो का? तुम्ही मला शोधून दाखवा कुठे.
भेटतील ऑफकोर्स भेटतील, मेहनत खूप करावी लागेल. अरे रे 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 कपड्याची वाट लागणार आहे. दिसतो हा ब्रिज पूर्णपणे तयार झालेला. गेलो मी ह्या ब्रिजने लास्ट टाइम. पण आनंद येतो लोकांनी जगलिंग करत जावं असं सरकारचं म्हणणं आहे असं वाटतं मला. हो 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 हो. काय मग मित्रांनो ह्या रस्त्याच्या बाबीवर तुमचं काय मत आहे? ए बाबा आईच्या गावात MS-08 लोक ना सुधारणार नाहीत, सुधारणार नाहीत. लोकांना गाडी द्या, बंगला द्या, हगणार ते हगणारच. दिसतोय तिथून त्या व्यक्तीला की ट्रक येतोय, बाईक येते, तरी नाही आम्ही जाणार. मी तुम्हाला सांगितलं कसं कि हम जिधर से चलते उधर से रास्ता चालू होता है. अशातली गोष्ट आहे लोकांची. तो छोड़ो इन लोग से क्या ही बात करेंगे हम. आधी मित्रांनो आपल्या जे 2 मोठे टास्क आहेत. एक तर आपल्याला PVC शोधायचे, PUC पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट असं काहीतरी बोलतात ना, हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि एक तर पाऊस थांबला पाहिजे आणि घरी जाऊन गाडी आपल्याला वॉश करायची. लेट सोप आपल्याला आता PUC कधी भेटतो यार. चंद्र तर तुम्हाला दाखवलेलेच आहेत मी, चंद्र तुम्हाला आवडतीलच. तो येस मित्रांनो फायनली पोचलेलो आहे मी घरी, म्हणजेच पनवेलला पोचलेलो आहे मित्रांनो. वाजलेले 12:30 आणि आपलं काम नाही झालेलं आहे मित्रांनो PUCचं. अनफॉर्च्युनेटली आपल्याला PUCC नाही भेटलेलं आहे. सो आता घरी जातो आणि संध्याकाळी मला बाहेर निघून PUC करावी लागेल. अदरवाईज उद्या कॉलेजला जाताना आता प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि पकडला तर फाईन कोण भरणार एवढी. अच्छा. सो संध्याकाळी जातो PUCC काढून घेतो, रिक्स नको. सो तिथून जातो JNPT हायवेने जातो मित्रांनो. ए बाबा हे बघा फोन मान वाकडी, हातात सामान, वरतीन फोन. सुधारणार नाही रे लोक. हा समोर डोंगर बघा ना, हा काय वाटतो यार. सो येस मित्रांनो आजचं व्लॉग तुम्हाला कसं वाटलं, बाकी काय वाटलं ब्लॉगमध्ये तुम्हाला, कसं चांगलं वाटलं की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. अपडेट कसा वाटला ते सुद्धा सांगा. आणि गावी गणपतीला कधी निघता ते सुद्धा कमेंट करून सांगा. सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. भेटू आपण परत एक नवीन कोणत्या तरी कॉन्टेंट सोबत, नवीन कोणत्या तरी व्हिडिओ सोबत. टिल दॅन बाय बाय, टेक केअर अँड जय महाराष्ट्र मित्रांनो. whatever. Please, sir, I want to reach 1 million.